श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की दिवा ठेवण्यासाठी अष्टदल कमल जे काढलं जातं ते कशा पद्धतीने काढलं जातं। तर या प्रकारे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत। आता हे तांदूळ जे असतात ते आपल्याला अक्षदा स्वरूपात बनवलं तर अति उत्तम। म्हणजेच तुम्हाला तांदूळ लाल आपण कुंकू टाका, थोडा थोडा पाण्याचा हात लावा आणि ते रंगीत करा, म्हणजे अक्षदा बनवा। आणि तसे बनवले तर अति उत्तम राहत असतं, कारण अक्षदा ज्या असतात त्या लाल रंगाच्या अति प्रिय असतात माता लक्ष्मीला। आणि जेव्हा अष्टदल कमल आपण काढत असतो हे, तेव्हा जो दिवा आपण ठेवत असतो, अखंड दिवा ठेवतो, तिथे माता लक्ष्मीचं स्वरूप नांदत असतं असं बोललं जातं। कारण कमळ जे असतं ते माता लक्ष्मीला अति प्रिय आहे। म्हणून अशा प्रकारे तुम्ही अष्टदल कमल काढून तिथे दिवा जो असतो तो प्रज्वलित करायचा, त्याच्यावरती ठेवायचा। त्याच्यात एक सात्विक लहरी येत असतात असं बोललं जातं। म्हणून अशा प्रकारे तुम्ही काढू शकतात। आणि सफेद तांदूळ ठेवले तुम्ही, नुसते पांढरे जर रंगवले नाही तर हळदी कुंकू मात्र टाकायला विसरू नका, म्हणजे सफेद ठेवू नका, पांढरे फक्त। तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात। तर नवरात्र येईल, आता नवरात्रमध्ये देखील अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असतो, तेव्हा दिव्याच्या खाली असं ठेवू शकतात। किंवा गणपती बाप्पा आपले विराजमान असतात 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, तर आपण जेव्हा अखंड दिवा लावत असतो त्याच्या खाली अशा प्रकारे अष्टदल कमल तुम्ही काढू शकतात आणि तिथे दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे। साधं आणि सोपी पद्धत आहे। नक्कीच आपल्या घरात जे दिवा प्रज्वलित करू तेव्हा अष्टदल कमल काढा, हे सांगेल तुम्हाला। श्री स्वामी समर्थ।